स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे Googleवर आणि तुम्हाला सर्च करायचं आहे आपले सरकार. ही पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपले सरकार वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट तयार करावं लागेल. इथे न्यू युजर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. तुम्हाला इथे तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. ऑप्शन 1 वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला. सेंड ओ-टी-पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं युजर नेम एंटर करायचं आहे. चेक युजर नेम अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि इथे कन्फर्म पासवर्ड एंटर करायचा आहे. तुमचं नाव एंटर करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा होम टॅबवर यायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड, तुमचं डिस्ट्रिक्ट एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला यायचं आहे आणि इथे तुम्हाला रिव्हेन्यू डिपार्टमेंट निवडायचं आहे. रिव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सब डिपार्टमेंटमध्ये रिव्हेन्यू सर्व्हिसेस क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेट चूज करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट्स आले आहेत. ते प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्ही आधार कार्ड, प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आधार कार्ड, मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथे सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता आपण इथे कंटिन्यू करूया. मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला किती वर्षासाठी हवं आहे? 1 वर्षासाठी की 3 वर्षासाठी तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं सॅल्युटेशन, तुमचं फुल नेम, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, जेंडर, ईमेल आयडी, त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे. इथे ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस एंटर करायचा आहे. ॲड्रेस, बिल्डिंग, सेक्शन, नंतर लँडमार्क, विलेज, पिनकोड, त्यानंतर तुम्हाला फॅमिली एज्युकेशन डिटेल तुम्हाला हा भाग सोडून द्यायचा आहे. नंतर तुम्हाला ते बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन म्हणजे लाभार्थी कोण आहे? जर अर्ज करणाराच लाभार्थी असेल, तर तुम्हाला ते रिलेशनमध्ये स्वतः निवडायचं आहे आणि जर अर्ज करणारा लाभार्थीचा मुलगा असेल, तर तुम्हाला ते इथे मुलगा सिलेक्ट करायचा किंवा मुलगी सिलेक्ट करायची. इथे तुम्हाला स्वतः ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर तुम्हाला बेनिफिशियरीचं सॅल्युटेशन निवडायचं आहे. नंतर ते बेनिफिशियरी नाव, इन्कम सर्टिफिकेट कशासाठी काढायचं आहे, तुम्हाला ते रिझन निवडायचं आहे. नंतर तुम्हाला इथे आणि इथे तुम्हाला तुमचे उत्पन्नाची माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते अटॅचमेंटमध्ये तुम्ही उत्पन्नाचा पुरावा काय देणार आहात, ते तुम्ही तलाठी अहवाल तुम्ही ते अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट करायचं आहे आणि समावेश करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर आता ॲप्लिकेशन आयडी आला आहे. आता तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहे. चूज फाईलमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. 5 ते 20 केबीच्या मध्ये तुम्हाला ते फोटो अपलोड करायचा आहे. सोबत तुम्हाला ते डॉक्युमेंटमध्ये ओळखीचा पुरावा तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. सिलेक्टमध्ये अपलोड करायचं आहे. फाईल चूज फाईलमध्ये तुम्हाला इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पत्त्याचा पुरावामध्ये तुम्ही सुद्धा आधार कार्ड जे आहे ते अपलोड करू शकता. मित्रांनो, वयाचा पुरावा सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला इथे उत्पन्नाचा पुरावा इथे तुम्हाला तलाठी अहवाल जो असतो तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तुमच्या एरियामधील जे तलाठी ऑफिस असेल तिथून तुम्ही तो तलाठी अहवाल आणून इथे अपलोड करू शकता. नंतर तुम्हाला इथरमध्ये आधार कार्ड, इथरमध्ये तुम्हाला तलाठी अहवाल आणि इथे स्वघोषणापत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. मित्रांनो, स्वघोषणापत्राची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते डाउनलोड करून तुम्हाला तिथे अर्जदाराचा पूर्ण फोटो वगैरे लावायचा आहे. मित्रांनो, स्वघोषणापत्रामध्ये तुम्हाला ते अर्जदाराचा फोटो लावायचा आहे. तुम्हाला त्याचं नाव, व्यवसाय, आधार क्रमांक हे तुम्हाला सर्व भरायचं आहे आणि तुम्हाला हे स्वघोषणापत्र ऑनलाईन अपलोड करायचं आहे. मित्रांनो, अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे पेमेंटचं ऑप्शन आलं आहे. आता तुम्हाला इथे ₹33 पेमेंट करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे 3 नंबरचं ऑप्शन क्लिक करून तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, क्यूआर स्कॅन करून तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करून होम टॅबवर यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची
अप्लाय केलेलं डॉक्युमेंट दिसणार आहे. अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हे तुमचं उत्पन्न दाखला इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही उत्पन्न दाखला घरबसल्या काढू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.